अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या सर्वांना चांगला जावो हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? आणि अर्थ जाणून जर आपण तारक मंत्र म्हटला तर निश्चित फळ आपल्याला प्राप्त होते. तारक मंत्र कसा म्हणावा, तारक मंत्राचा पूर्ण अर्थ काय आहे आणि नियमित तारक मंत्र पठन केल्याने आपल्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. तरीही आपण शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघावा. कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ मैत्रिणींनो आपण बघा. नक्कीच आपल्या महत्वाची माहिती आज आपल्याला मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारतात. एक वेगळी ऊर्जा आपल्या शरीरात संचारते. तसेच तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे बरं. हे फक्त एक स्वामी भक्तच समजू शकतो मैत्रिणींनो. अक्कलकोटच्या महाराजांचे लीला तर आपण सर्वच जण जाणत आहोत. स्वामींची सेवा करायची म्हणजे सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतो तो म्हणजे त्यांचा महत्वाचा प्रभावशाली असा तारक मंत्र. हा तारक मंत्र इतका जादू आहे ना मैत्रिणींनो, याचा अर्थ जाणून जर कोणी हा तारक मंत्र मनापासून पाठ केला ना तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही मैत्रिणींनो. तर चला मग या तारक मंत्राविषयी आणखी आपण जाणून घेऊयात. तर मैत्रिणींनो, तारक या शब्दातच त्याचा अर्थ आणि त्याचे महत्व दडलेले आहे. तारक या शब्दाचा अर्थ होतो तारणारा. जो आपल्याला संकटातून तारून येतो त्याला म्हणतात तारक. आणि हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो, तारू शकतो. म्हणून या मंत्राला श्री स्वामी समर्थ त्यांचा तारक मंत्र असे म्हणतात. कारण स्वामी असे आहे जे भक्तांच्या हकेला सदैव धावून जातात, संकट काळी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यामुळे या मंत्रात स्वामींची महिमा सांगितली आहे मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा मंत्रात सांगितलेले आहे आपल्याला, की नित्य सेवा कशी करावी, महाराजांची सेवा कशी करावी, महाराजांचा तारक मंत्र आपण कसं म्हणावा. आणि आपण जितक्या भक्तीने, श्रद्धेने, निष्ठेने, समर्पण भावाने सेवा करू तेवढी आपल्याला स्वामी महाराज आशीर्वाद देतात आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. तर चला मग मैत्रिणींनो, अशा महत्वपूर्ण प्रभावशाली जादुई तारक मंत्राचा पूर्ण अर्थ आपण जाणून घेऊयात. तर तारक मंत्राची सुरुवात अशी होती मैत्रिणींनो. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे बळा. अतर्क्यावधूत हे स्मरतवानी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. तर मैत्रिणींनो, या कडव्यामध्ये असे म्हटले आहे की तुम्ही सेवा करताना मनात कोणतीही शंका, डाऊट्स न ठेवता अगदी मनातील भीती दूर करून स्वामींना समर्पित व्हायचे आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे ना मैत्रिणींनो, की भक्तांनी स्वामींची सेवा करताना फक्त इतके लक्षात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील. तुम्ही फक्त निशंक मनाने स्वामी महाराजांना समर्पित व्हा आणि स्वामी महाराजांची सेवा करायला सुरुवात करा. जिथे स्वामी चरण तिथे पाय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विन काळहीन
त्याला परलोकीहीना भीती तयाला अशक्य हे शक्य करतील स्वामी. तर मैत्रिणींनो, तारक मंत्राच्या दुसऱ्या कडव्यात असे म्हटले आहे की स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ना, त्यांची साथ तुम्हाला आहे ना, तर घाबरण्याची काही गरज नाही. स्वामी सोबत असताना यमाला देखील आपल्यापासून पाठ फिरवावी लागते मैत्रिणींनो. ही आहे आपल्या स्वामी महाराजांची ताकद. स्वामी महाराजांच्या आज्ञेतील काळ देखील तुम्हाला काही अडवू शकत नाही. आणि केवळ भूतलावरच नाही मैत्रिणींनो, परलोकी देखील स्वामी तुमची साथ कधीच सोडत नाही. उगाची भीतासी भय हे तळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य हे शक्य करतील स्वामी. मैत्रिणींनो, आता या तिसऱ्या कडव्यात असे म्हटले आहे की हे म्हणा, तू घाबरतोस कशाला रे? तुझ्याजवळ ते स्वामींची शक्ती आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे. जन्म मृत्यू त्यांच्या अधीन आहे. ते ब्रह्मांड नायक स्वामी तुझे आहेत. तू त्यांचा प्रिय भक्त आहेस, त्यामुळे तुला काही घाबरण्याची गरज नाही. स्वामींची आपल्या भक्तांप्रती असलेली माया यातून दिसून येते मैत्रिणी. राहो जागा श्रद्धे सहित, कसा होशिता बिन तू स्वामी भक्त. आठव कितीदा खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होशिता बिन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य हे शक्य करतील स्वामी. मैत्रिणींनो, जो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पूजतो, मनोभावे त्यांची सेवा करतो, त्याच्या पाठीशी देव सदा उभा राहत असतो. याचीच प्रचिती या कडव्यातून येते. पवित्र मनाने, निर्मळ भावनेने, श्रद्धेसहित सेवा करणाराच खरा स्वामी भक्त असतो. स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देत असतात. त्यांना संकटकाळी आपला हात देत असतात. त्यामुळे कधीही भक्ती तुम्ही निस्वार्थ भावनेने करा. अगदी समर्पण भावाने आणि नम्रतेने महाराजांची सेवा करा. नक्कीच तुमच्या सेवेचे फळ तुम्हाला प्राप्त होईल. विभूती नमन नाम ध्यानार्थ तीर्थ, स्वामींच या पंचामृतात. हे तुरत घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य हे शक्य करतील स्वामी. मैत्रिणींनो, पंचमहाभूत ब्रह्मांड म्हणजे काय, तर सर्वात आपले स्वामीच आहेत. स्वामींच्या नाम जपाने तुमची वाईट कर्मे नाहीशी होतात. त्यांच्या सेवेच्या भक्तीचे फळ तुम्हाला निश्चित मिळते. मनोभावे केलेल्या सेवेने स्वामींची प्रचिती आल्याशिवाय आपल्याला राहत नाही. स्वामींना एकदा का आपल्या भक्तांचा हात धरला तर ते कधीच सोडत नाही मैत्रिणींनो. असे आपले ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज आहेत की जे कितीही संकट येऊ द्या, जर तुम्ही निस्वार्थ भावनेने महाराजांची सेवा केली तर ते तुमचा हात कधीच सोडत नाही. व त्यांच्या आशीर्वादाची, कृपेची सावली तुमच्यावर कायमस्वरूपी, तुमच्या कुटुंबावर, तुमच्यावर आणि सर्वांवर राहते. ह्या तारक मंत्राचे आपण नियमित रोज पठण केले तर आपल्या आयुष्यात जे काही संकट आहे, दुःख आहेत, समस्या आहेत, त्या नाहीशा होतात आणि आपला आत्मविश्वास वाढत जातो. आपल्या मनातील भीती दूर होऊन आपल्यात पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. मनात जे काही वाईट विचार येतात ते दूर होऊन मन शांत होते आणि नामस्मरणामुळे आपल्याला एकाग्र होण्याची ताकद येते. तारक मंत्रात इतकी शक्ती आहे आणि इतका हा प्रभावशाली तारक मंत्र आहे मैत्रिणींनो. हा जर आपण नियमित रोज
1 वेळेस, 3 वेळेस, 7 वेळेस, 21 वेळेस जर म्हटला तर आपल्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, दुःख आहेत, कष्ट आहेत, हे सर्व काही दूर होऊन आपल्याला चांगलं यश प्राप्त होतं. आपले सर्व अडथळे दूर होतात आणि ह्या तारक मंत्राचा अनुभवही आलेला आहे. त्यामुळे नेहमीच या तारक मंत्राचे आपण पठण करा आणि आपल्या आयुष्यात अद्भुत असे बदल घडवा आणि नेहमी नियमित 1 वेळेस का होईना तारक मंत्र रोज पठण करत जा. आणि माहिती आवडली तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ महाराज कमेंट्स करायला विसरू नका. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.